मनोज जरांगे यांचा पुन्हा देवेंद्र फडणवीस यांना इशारा, कोणतीही यंत्रणा वापरा, काहीही झालं तरी मी हटणार नाही, मनोज जरांगेंचं वक्तव्य. मी महाराष्ट्रातील सगळ्या मराठ्यांसाठी लढतोय, नेते, राजकारणी, नोकरदार, गोरगरीब या सगळ्यांसाठी माझा लढा, मनोज जरांगेंचं वक्तव्य. राजकारण हे तुमचं काम नाही, गिरीश महाजनांची जरांगेंवर टीका. जरांगेंच्या डोक्यात हवा गेलीये, मोठी गर्दी पाहून ते काहीही बोलू लागलेत, महाजनांचं वक्तव्य. मनोज जरांगेंना लोकसभा निवडणूक लढवायची असल्यामुळे ते मुद्दाम आंदोलन लांबवत आहेत. भाजपचे माजी आमदार आशिष देशमुख यांचा जरांगेंवर आरोप. कोल्हापूरमध्ये मराठा आंदोलक दिलीप पाटील यांना जीवे मारण्याच्या धमक्या. जरांगेंना विरोध केल्यामुळे समर्थकांकडून धमक्या आल्याचा पाटील यांचा आरोप. उद्या विधान परिषदेचे 10 आमदार निवृत्त होणार. अनिकेत तटकरे, रामदास आंबटकर, प्रवीण पोटे, सुरेश धस, कपिल पाटील यांच्या नावांचा समावेश. निवृत्त होणाऱ्या आमदारांमुळे रिक्त होणाऱ्या जागांची संख्या आता 31 वर. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन. पेपरफुटीची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी. मुख्यमंत्र्यांच्या बोगस सह्यांचं निवेदन ही गंभीर बाब. एफआयआर दाखल. मास्टरमाइंड कोण याचा शोध घेतला जाईल. अजित पवार यांचं विजय वडेट्टीवारांना विधानसभेत उत्तर. मुख्यमंत्र्यांची खोटी सही आणि शिक्क्यांचं प्रकरण उजेडात आलं. त्या अगोदर सुद्धा तोतया ओएसडीचं प्रकरण समोर आलं होतं. हे सर्व प्रकरण गंभीर असून याची तत्काळ गंभीर दखल घ्यावी. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी. दहशतवादी सलीम कुत्ता डान्स प्रकरण. सुधाकर बडगुजर यांना भोवलं. ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्यावर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल. सलीम कुत्तासोबत झालेल्या डान्स पार्टीत बडगुजर हजर असल्याचं निष्पन्न. राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल करण्यात आलाय. तिथे असणाऱ्या बाकी लोकांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. दहशतवादी सलीम कुत्ता डान्स प्रकरणी झालेल्या कारवाईवर सुधाकर बडगुजर यांची प्रतिक्रिया. हेमंत गोडसेंचा व्हिडिओ व्हायरल झाला तरी त्या प्रकरणाची चौकशी नाही. सीडीआर तपासात सगळ्या बाबी समोर आल्या असत्या, सुधाकर बडगुजर यांचं वक्तव्य. सुधाकर बडगुजर यांच्यावर गुन्हा सूडबुद्धीनं. संजय राऊत यांचा आरोप. तर भाजप कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला बडगुजर गेले होते. आयोजकांवर गुन्हा दाखल नाही, पण बडगुजर आमचे पदाधिकारी असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल, राऊतांची प्रतिक्रिया. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक प्रकल्प गुजरातला नेले, तसंच त्यांनी ड्रग्सचा व्यापारही गुजरातला नेला. संजय राऊतांचा मोदींवर आरोप. 2014 मध्येच आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न. आदित्य ठाकरेंनी परस्पर 151 प्लसची घोषणा केल्याचा आशिष शेलार यांचा मोठा दावा. इतरांना घेऊन भाजप आपल्याच पक्षातील लोकांवर अन्याय करते. पंकजा मुंडेंवरही भाजपनं अन्याय केला. विनय राऊत यांची टीका. उद्धव ठाकरे गटाची युवासेना कार्यकारिणी जाहीर. युवासेना कार्यकारिणीमध्ये राजन विचारे, विनायक राऊत यांच्या मुली आणि सुनील शिंदेंचा मुलगा सिद्धेश शिंदे यांचा समावेश. तर ठाण्यात मारहाण झालेल्या रोशनी शिंदेंना युवासेनेचं सहसचिव पद. जागा वाटपाची चर्चा तीनही नेते एकत्रपणे करतील. रत्नागिरी सिंधुदुर्ग जागा शिवसेनेनं लढवावी अशी माझी इच्छा. अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचा असेल, उदय सामंत यांची माहिती. वंचितचा 27 जागांचा प्रस्ताव. काँग्रेस आणि शरदचंद्र पवार पक्षाला अमान्य. ठाकरे गट वंचितला सोबत घ्यायला आग्रही असल्यामुळे ठाकरे गटानं वंचित सोबत बोलणी करावी, काँग्रेस आणि शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका. दक्षिण मुंबई लोकसभा निवडणुकीमध्ये अरविंद सावंत आणि राहुल नार्वेकर आमने-सामने येण्याची शक्यता. ठाकरे गटाकडून अरविंद सावंत तर भाजपकडून राहुल नार्वेकर यांचं नाव जवळपास निश्चित. शिरूर लोकसभा उमेदवारीवरून अजित पवार गट आणि शिंदे गटात रस्सीखेच. शिवाजीराव आढळराव यांची समर्थकांसोबत बैठक. मावळ लोकसभेवर भाजपचाही दावा. महायुतीचा उमेदवार कमळावर उभा करा, भाजपची मागणी. शिवसेनेचे श्रीरंग बारणे भाजपचे उमेदवार असण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघावर भाजपचा दावा. संभाजीनगर लोकसभेसाठी मी इच्छुक. केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्या दाव्यानं महायुतीत वाद वाढण्याची शक्यता. महायुतीचा कोणताही उमेदवार येऊ द्या, आम्ही निवडून आणू. फक्त रत्नागिरी सिंधुदुर्गला लागलेला विनायक राऊत हा शाप घालवायचा. नितेश राणेंचं राऊतांना प्रत्युत्तर. मनोज जरांगेंनी जालन्यामधून लोकसभा लढवावी. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी. जरांगेंनी निवडणूक लढवली तर स्वाभिमानी शेतकरी संघटना जरांगेंना पाठिंबा देणार.
4.25 कोटींचा मालमत्ता कर थकवल्याप्रकरणी निलेश राणे यांना पुणे महापालिकेचा दिलासा. 25 लाख रुपयांचा धनादेश देत कारवाईतून सुटका. राजकीय दबावापोटी कारवाईतून दिलासा मिळाल्याची चर्चा. प्रवीण दरेकर यांना फोनवर अर्वाच्य भाषेमध्ये बोलणाऱ्यावर कारवाई. छत्रपती संभाजीनगरमधून रमेश पाटील नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी घेतलं ताब्यात. नाशिकच्या चांदवडमध्ये नॅशनल हायवेवर हिरवी चादर टाकून मजार बांधली जात असल्याचा नितेश राणेंचा दावा. नितीन गडकरी मजार काढण्यास सांगणार, अन्यथा बाजूला हनुमानाचं मंदिर बांधून नितेश राणेंचा इशारा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 5 मार्चला अकोला दौऱ्यावर. पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम आणि पूर्व विदर्भातील वर्धा लोकसभा मतदारसंघाचा घेणार आढावा. 400 पदाधिकारी बैठकीमध्ये सहभागी होणार. मागच्या 5 वर्षात मुंबईमध्ये पाण्यासाठी 30,000 कोटी रुपयांचा खर्च झाला. मुंबईकरांना पाणी मात्र मिळत नाही. पाप कुणाचं? आशिष शेलार यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. बारामतीत सुप्रिया सुळेंचा सलग दुसऱ्या दिवशी जनता दरबार. जनता दरबाराला नागरिकांची आजही गर्दी. पुण्यामध्ये पाणी फाउंडेशनच्या फार्मर कप 2023 स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा. उत्कृष्ट काम केलेल्या गावांचा शेतकऱ्यांचा सन्मान. पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमिर खान, किरण राव आणि विविध क्षेत्रातील मान्यवर कार्यक्रमासाठी उपस्थित. मुंबई, ठाणे, पुणेकरांना सोसायट्यांमध्येच मतदानाची सोय. आगामी लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र असतील. शहरी भागातल्या मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निर्णय. पुण्यामध्ये गाड्यांच्या तोडफोडीचं सत्र सुरूच. मुंढवा भागामध्ये दारूच्या नशेत आरोपीकडून 8 गाड्यांची तोडफोड. मुंढवा पोलिसांकडून आरोपी अटकेत. इंटेलचे मायक्रोप्रोसेसर डिझायनर अवतार सैनी यांचा अपघाती मृत्यू. नवी मुंबईतल्या पाम बीच रोडवर सायकलवरून जाणाऱ्या सैनींना मागून आलेल्या कारची धडक. उपचारादरम्यान मृत्यू. डिझायनिंग संबंधी 7 पेटंट सैनींच्या नावावर होते. महावितरणच्या कंत्राटी कामगारांचं राज्यव्यापी आंदोलन. कामगारांच्या वेतनात 30% वाढ करण्याची आंदोलकांची मागणी. 5 मार्चपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर काम बंदचा इशारा. नाशिकच्या सुरगाणामध्ये नगरपंचायत मैदानावर मॉकड्रिल. भूकंप, इमारत कोसळलं, इमारतीमध्ये अडकून पडलेल्या नागरिकांची सुटका, आगीवर नियंत्रण या प्रात्यक्षिकांचं सादरीकरण. हळदीच्या कार्यक्रमात जेवणातून 200 जणांना विषबाधा. अकोल्यातल्या मवेशी करवंदारीची घटना. 59 जणांवर उपचार सुरू. छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तालयातच फ्रीस्टाईल हाणामारी. पोलिसांनी मध्यस्थी करत मिटवला प्रकार. विद्यापीठातल्या जुन्या वादावरून मारहाण झाल्याची माहिती. क्रॉस वोटिंग करणारे काँग्रेसचे 6 आमदार अपात्र. पक्षाच्या व्हीपचं उल्लंघन केल्याप्रकरणी हिमाचल विधानसभेचे अध्यक्ष कुलदीप पठानिया यांची कारवाई. टीएमसी नेते शेख शहाजहानला पोलिसांकडून अटक. नॉर्थ परगणामधील मीनाखान भागातून शहाजहान अटकेत. न्यायालयानं शेख शहाजहानला 10 दिवसांच्या पोलीस रिमांडवर पाठवलं. पश्चिम बंगालच्या दंगलग्रस्त संदेशखालीला भाजपचे नेते शुभेंदू अधिकारी यांची भेट. न्यायालयानं संदेशखालीला जाण्याची परवानगी दिल्यानंतर शुभेंदू अधिकारी संदेशखाली. लोकसभा निवडणुकीपर्यंत सुखविंदर सिंग सुखू हेच मुख्यमंत्री. प्रियांका गांधींच्या हस्तक्षेपानंतर संकट टळल्याचा दावा. 6 बंडखोर अजूनही हरियाणामध्ये. हिमाचल प्रदेशचे मंत्री विक्रमादित्य सिंग यांनी मंत्रिपदाचा राजीनामा मागे घेतला. हिमाचल सरकारला धोका नसल्याचं केलं वक्तव्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.